चला मंडळी, आज आपण बनवतोय जेवताना तोंडी लावण्यासाठी चुरचुरीत तळलेले सुरणाचे काप। पाव किलो सुरण धुवून घेतलेलं आहे। आता त्याची सालं काढून घेऊया। नंतर पुन्हा एकदा धुवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करायचे। गरम पाण्यात पाव चमचा मीठ आणि सुरणाचे काप घालून 5 मिनिटं उकळून घेऊया। मिक्सर जार मध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, कढीपत्ता, कोथिंबीर घालून जाडसर वाटून घ्यायचंय। सुरणाच्या कापला 2 चमचे कोकम आगळ लावून चोळून घ्यायचंय। वाटलेलं वाटण लावून चोळून घ्यायचंय। मॅरिनेशन साठी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आणि 15 मिनिटं ठेवून द्यायचे। पाव कप बारीक रव्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, पाव चमचा लाल तिखट, चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आणि सुरणाचे काप त्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे। सुरण फ्राय साठी तयार आहे। पॅन मध्ये तेल गरम करून एक एक करून सुरणाचे काप त्यात सोडायचे आणि लो फ्लेम वरती 7 ते 8 मिनिटं दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे। चुरचुरीत तळलेले सुरणाचे काप तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।